गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर आजचा होता संडे आणि संडे असतो माझा हेअर केअरचा दिवस. तर चला तुम्हाला मी माझे हेअर केअर कशी करते ते दाखवते. पहिले तर तुम्ही माझे केस बघून घ्या. प्रॉपर लेंथसुद्धा आहे, घनदाटसुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिलकुल माझ्या केसांना तुम्हाला कुठेही स्प्लिट एंड दिसणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिलकुल माझ्या केसांमध्ये डॅन्ड्रफ नाही आहे. तर यासाठी मी एक होम रेमेडी ट्राय करते, जी की मी जवळपास आता गेल्या 20 वर्षांपासून करत असेल, कारण की ती एकदम सोपी आहे आणि कमी वेळेत होणारी गोष्ट आहे. तसं तर मी एक वेगळं ऑइल पण लावते माझ्या केसांना, पण ते काय झालं ना की जेव्हापासून मला मुलगी झाली तेव्हापासून स्वतःला टाइम देणं खूप जास्त म्हणजे कमी झालं आणि त्यातल्या त्यात वेळ काढून स्वतःची काळजी घेणं खूप कठीण झालं आहे. त्याच्यामुळे जे सोपं आहे तेच मी लवकर करते आणि इफेक्टिव्ह सुद्धा ही रेमेडी. तर सगळ्यात आधी काय करायचं ना, कोकोनट ऑइल घ्यायचं. मी पॅराशूटचं यूज करते. त्यामध्ये तुमच्या केसांच्या लेंथनुसार, दाटीनुसार तुम्ही कापुराच्या 2 किंवा 3 वड्या घ्यायच्या. मला दाट असल्यामुळे 4 वड्या लागतात कापुराच्या. आणि हा कापूर आपला देवपूजेचाच कापूर आहे, भीमसेनी वगैरे नाही आहे. तर याला बॉईल करायची गरज पडते आपल्याला. डबल बॉइलिंग मेथडनं करायचं हे, कारण की माहिती का काय होतं, तुम्ही डायरेक्ट जर हे गॅसच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवणार ना तर एकदम आग पकडतं आणि तुम्ही एकदम घाबरून जाणार, कारण की माझ्यासोबत तसंच व्हायचं आधी. नंतर मी इंटरनेटवर हे डबल बॉइलिंग मेथड बघितली, तेव्हापासून हा प्रकार माझ्यासाठी खूप इझी झालेला आहे. तेल गरम होऊन कोमट होईपर्यंत पूर्ण केसांमधल्या टँगल्स काढून घ्यायच्या, बिलकुल छान असे विंचरून घ्यायचे. आणि ही मी दाखवते ना तुम्हाला बॅक कोम्बिंगची जी मेथड आहे ही ट्राय करायची. बघू शकता फक्त अगदी 3-4 केस माझे तुटले, म्हणजे ते तुटले, गळलेले नाही आहे, बिलकुल हेअरफॉल होत नाही. हे सगळं एकाच रेमेडीमुळे पॉसिबल झालेलं आहे. तर तेल कोमट असतानाच अप्लाय करायचं आणि जे अप्लिकेशनची पद्धत असते ना ती पण थोडी बिलकुल हार्श वगैरे नाही ठेवायची, सॉफ्टली केसांना अप्लाय करायचं. आणि मी जशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे ना असं पूर्ण केस असं समोर घेऊन घ्यायचं आणि त्यांना छान असे एंड्सपर्यंत पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि छान मुरू द्यायचं केसांमध्ये 2-3 तास. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे आहे हेड प्रेशर पॉईंट्स. तर जेव्हा पण आपण हेड मसाज करतो ना तेव्हा हे जे प्रेशर पॉईंट्स असतात हे प्रेस करायचे. त्याने एक रिलॅक्स पण होतं, ब्लड सर्क्युलेशन पण तुमच्या स्कॅल्पमध्ये खूप छान होतं आणि त्याच्याच रिझल्टमध्ये तुमचे हेअर्स छान असे ग्रो करायला सुरू होतात. तर सर्वात आधी तर क्लचर वगैरे किंवा तुम्ही येत असेल तुम्हाला कुंफून वेणी ती घालून घ्यायची. नंतर माझी मुलगी पण उठली, तर तुम्ही बघू शकता तिचेही केस किती दाट आहे. आता तुम्ही मला म्हणणार की हिचे केस तू जन्मापासून कापलेच नसतील म्हणून, पण असं नाही आहे. मी तिची 2दा टकली केली आणि 2दा टकली करून सुद्धा 1 वर्षाचे हे केस आहे. तिचे केस करली आहे म्हणून मी पहिले तिला ऑइलिंग करते, कारण की लहान आहे तर टँगल्स वगैरे काढताना तिला त्रास होऊ शकतो. म्हणून मस्त अशा प्रकारे तिला छान छान असे हळूहळू ओढायचे केस, म्हणजे तिला किती रिलॅक्स वाटतं ते तुम्ही बघू शकता. आणि केसांचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते पण छान होऊन जातं. नंतर मी तिच्या केसांमधले हळूहळू सगळे टँगल्स काढले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, सगळ्यांचा हेअर ब्रश बिलकुल म्हणजे अलग असायला पाहिजे. माझा कोंब अलग आहे, हिचा कोंब अलग आहे. त्याने काय होतं ना, एकमेकांच्या केसांमधल्या जे आहे आपल्या स्कॅल्पवर जे आहे म्हणजे एलर्जीज वगैरे असू शकतात ना, त्या ट्रान्सफर होणार नाही. मग आम्ही छान अशी अंघोळ केली. बिलकुल जो पण तुमचा शॅम्पू असेल तुम्हाला सूट होत असेल तो यूज करायचा. आणि त्याच्यानंतर आता चला तुम्हाला स्किन केअर दाखवते. माझी स्किन काही परफेक्ट नाही आहे, जी आहे ती तुमच्या समोर आहे आणि तुम्ही बघू शकता ही आहे माझी नॅचरल स्किन. याच्यावर मी सगळ्यात पहिले टोनर स्प्रे केला. टोनर सुकू द्यायचं. त्यानंतर मॉइश्चरायझरचा हा बॉक्स आहे, बघू शकता पूर्ण संपत आलेला आहे, म्हणजे मी डेली यूज करते म्हणून. तर मॉइश्चरायझर पण छान मसाजिंग मोशनमध्ये असं चेहऱ्यावर मसाज करत करत छान असं ॲब्झॉर्ब होईपर्यंत लावून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझरची स्टेप झाल्यानंतर मी 2 प्रोडक्ट्स गेल्या 10 वर्षापासून यूज करत आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल आणि सनस्क्रीम. पण मी काय करते ना, हे सेपरेट न लावता एक हातावर घ्यायचं, थोडे ड्रॉप्स घ्यायचे त्याचे आणि मिक्स करायचं, छान असं घोटून घ्यायचं हातावर आणि नंतर मग ते चेहऱ्यावर अप्लाय करायचं. आणि यांनी काय होतं ना की तुमचा चेहरा नरम तर पडतोच, पण सन प्रोटेक्शन पण तुम्हाला मिळतं. तुम्ही बाहेर जाऊ किंवा नाही जाऊ, तुम्ही घरातही असले तरीही UV रेसपासून प्रोटेक्शन आपल्या स्किनला हवंच असतं आणि त्यासाठी हे सनस्क्रीम लावणं खूप जास्त आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर मग मी रोल ऑन पण यूज करते. डिओड्रंट जो असतो आपला अंडरआर्म्ससाठी तो यूज करते. आणि कुठल्याही प्रकारचा बॉडी लोशन, फक्त काय स्किन मॉइश्चराईज झाली पाहिजे असा विषय आहे. तर मी व्हॅनेसाचाच घेतला होता आणि लवकर संपत नाही माझं, कारण की ही स्टेपनं मी भरपूरदा विसरून जाते, पण तुम्हाला दाखवत आहे. तर बॉडी लोशन पण लावायचं, म्हणजे काय होते तुमची बॉडी पण मस्तपैकी मॉइश्चराईज राहते, हायड्रेट राहते. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स लिप बाम लिप्ससाठी, कारण की सध्या उन्हाळा चालू आहे तर खूप असे लिप्स फाटत आहेत, म्हणजे चॉप होत आहे त्याच्यामुळे. आणि ह्या स्टेप खूप महत्त्वाच्या आहे. ज्यांना स्ट्रेच मार्क्स असतील त्यांच्यासाठी आहे ही स्टेप. तर माझ्याकडे एक क्रीमसुद्धा आहे स्ट्रेच मार्कचं आणि ऑइलसुद्धा आहे. तर ऑइल मी रात्री लावते आणि क्रीम दिवसा लावते, कारण की ऑइलनी कपडे थोडेफार खराब होतात म्हणून. त्यानंतर जिथे जिथे स्ट्रेच मार्क आहे तिथे मी मस्तपैकी क्रीम अप्लाय करून घेतला आणि चेहऱ्यावर मग सगळं ॲलोवेरा जेल वगैरे सगळं ॲब्झॉर्ब झाल्यानंतर छान सुकून जाते स्किन, तेव्हा मग पावडर लावायचं. म्हणजे त्यांनी काय होतं ना,
हे जे लावलं आहे आपण याचा एक बेस तयार होतो आणि हे सगळं सेट होऊन जातं. नंतर आयब्रोज मी फिल करते कारण की माझ्या आयब्रोज खूप अशा थिन आहे, तुम्ही बघू शकता. आणि एका आयब्रोवर अप्लाय केल्याबरोबर तर डिफरन्स बघा चेहऱ्यामधला किती छान दिसून येतो ना. एकदम चेहऱ्याला असं लिफ्टअप होऊन जातं आणि ग्लो येऊन जातं असं वाटतं चेहरा. मग मी दोन्ही आयब्रोज छान फिल इन करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग ऑफकोर्स माझी फेवरेट स्टेप ती म्हणजे आहे लिपस्टिकची आणि काजळाची. यांनी ना खूप माझे डोळे पहिलेच मोठे आहेत पण मला काजळ लावणं तरीही आवडतं. मग ते अप्लाय करून घ्यायचं आणि केस मी पूर्ण एअर ड्राय करते नॅचरली, बिलकुल ड्रायर वगैरे यूज करत नाही. आणि कसं होतं ना, जेव्हा एकदम घाई असली किंवा खूप हरीमध्ये असलो तेव्हाच मी ड्रायर यूज करते. आणि हा माझा फायनल लुक आहे, तुम्ही बघू शकता. असा छानसा ड्रेस वेअर केला होता. हा माझ्या प्रेग्नेन्सीमधला ड्रेस आहे, 5th मंथमध्ये मी घातला होता आणि तो मला आताही फिट होत आहे. या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद झाला. ऑफकोर्स डायटिंग वगैरे करते मी. आणि आमच्या दोघींचा हा फायनल लुक आहे. तिचे पण हेअर्स खूप छान दिसत होते, माझे पण हेअर्स खूप छान दिसत होते. अँड असा होता आमचा हा हेअर केअर आणि स्किन केअरचा दिवस. तुम्हाला जर आमचं रुटीन आणखीन काही कोणत्याही गोष्टीचे बघायचं असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.